हॅलो फ्रेंड्स, तुम्ही इथं सुंदर बाहुल्या पाहताय. बाहुली पाहून नक्कीच तुमच्या मनात आला असेल ना, सुंदर माझी बाहुली आणि छान तिची सावली. तर ह्या बाहुल्यांचा व्हिडिओ टाकण्याचं कारण असं की आम्ही रुखवताच्या डॉल्सच्या ऑर्डर्स वगैरे पण घेतो. मी आणि माझे सहकारी आम्ही सर्वांनी मिळून ह्या डॉल्स बनवल्या. तुम्ही पाहू शकता की डॉल्स बनवायचं काम आमचं खूप जोरात चालू होतं. मॅक्सिमम मी ह्या अशा प्रकारच्या 10 डॉल्स बनवून दिल्या. आणि डॉल्स बनवत असताना आम्ही सर्वजणी 90sचे किड्स आहोत. आमची खूप छान चर्चा चालू होती की लहानपणी बाहुली जवळ असणं, स्पेशली बार्बी डॉल जवळ असणं हे एक प्रकारे श्रीमंतीचं लक्षण होतं. आणि डॉल्ससाठी किती भांडणं वगैरे व्हायची म्हणून ते चालू असतानाच ही माझ्या मैत्रिणीची मुले तिथे आली. माझ्या मैत्रिणीसोबत आल्या होत्या. मुलांनी आल्या क्षणीच लगेच त्या बाहुल्या उचलून घेतल्या. त्यांना खूप आवडल्या. त्या म्हटल्या, "अय्या किती सुंदर आहे, खूप छान." मी थोडंसं प्रेमाने पुन्हा ओरडले, "अरे बाबा, त्याचं काम आत्ताच आम्ही करून ठेवलं आहे, व्यवस्थित बाहुल्या पहा." म्हणून ते झाल्याच्या नंतर आम्ही बाहुली पॅकिंगसाठी घेतली. बाहुल्या पॅक करत असताना तर तुम्ही पाहू शकता की थोडंसं बाहुल्या पॅकिंगला आम्हाला डिफिकल्टी येते. म्हणजे बाहुल्या बॅगमध्ये इन्सर्ट करताना थोडी डिफिकल्टी येते. का तर बाहुल्या हेवी झालेल्या असतात. बाहुल्या पॅकिंग करत असताना त्यांची ज्वेलरी असेल, हेअरस्टाईल असेल, ड्रेसिंग असेल, खराब होऊ नये म्हणून त्या व्यवस्थित पॅक कराव्या लागतात. पॅकिंग चालू असतानाच आम्हाला म्हणजे आमचा मस्करी वगैरे चालू होती. आम्ही एकमेकांशी बोलत होतो. त्यातच एक डायलॉग आठवला, "डॉल बनाने से डर नहीं लगता साहब, डॉल पॅकिंग से डर लगता है." असा बोलल्यानंतर तिथे आम्ही 5-6 जणी होतो. एकच आमच्यामध्ये हशा पिकला. आणि हळूहळू आम्ही फक्त गप्पा न मारता पण कामाचा थोडासा स्पीड वाढवला. कारण ती ऑर्डर आम्हाला डिस्पॅच करायची होती. लिटरली एका दिवसामध्ये आम्ही ती ऑर्डर्स तयार करून दिली. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर पद्धतीने आम्ही त्या डॉल्स व्यवस्थित मस्त बनवून दिलेल्या आहेत. तर रुखवतासाठी अशा डॉल्सची ऑर्डर्स आम्ही घेत असतो. जर तुमच्यापैकीही कोणाला हव्या असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कमेंट करा की प्राईज अँड ॲड्रेस. आपल्या अहिल्यानगरमध्येच आपलं इन्स्टिट्यूट आहे, तिथंच आपण हे सर्व काम करत असतो. जसं की जे लोक पूर्वीपासून मला ओळखतात त्यांना माहिती आहे की आपल्याकडे काय काय प्रोजेक्ट चालू असतात. बघा ना, किती वेळ झाला तरी बाहुल्या बनवायला जेवढा वेळ लागला नाही आम्हाला, त्याचा निम्मा वेळ आमचा पॅकिंगसाठी गेला होता. तर अशा पद्धतीने आम्ही पॅकिंग करून आमची ही ऑर्डर पूर्ण केली. आणि हो, ही माझी आत्तापर्यंतची 15वी ऑर्डर आहे. तुम्हालाही हवी असेल तर नक्कीच DM करा.